नमस्कार, मी मोहिनी नलावडे. मला मणक्याचा त्रास म्हणजे एक प्रत्येक स्त्रीला एक कंबरदुखी हा प्रकार असतो सीझर झाल्यानंतर किंवा घरकामामुळे. तर 2008 मला कंबरदुखी होती. त्याच्या 2008 मी स्टेरॉइड्स घेतले होते, ऑर्थोपेडिकला दाखवलं. त्यानंतर नेहमीप्रमाणे निष्काळजीपणा नेहमीच आहे प्रत्येक वेळी, म्हणजे प्रत्येक स्त्रीला एक दुखणं असतं म्हणून कॉमन. त्यानंतर 2020 असंच ऑर्थोपेडिकडे दाखवायला गेलं. येताना अपघात झाला मोटरसायकलवरनं. त्यानंतर लक्षात आलं नाही, दुर्लक्ष केलं वर्षभर. पुन्हा ऑर्थोपेडिकडे दाखवायला गेल्यानंतर अचानक माझ्यासमोर एक चित्र उभं राहिलं की तुम्हाला स्पाईन इंजुरी झाली. तर ते ऑर्थोपेडिक डॉक्टर सर्जन म्हटले मला की मी आता औषध गोळ्या देतो, पण तुम्हाला L4 L5 म्हणजे साध्या मराठी भाषेत म्हटलं तर मणका निखळणे असं मला सांगण्यात आलं. औषध गोळ्यावर किती दिवस राहणार आहात, तुम्हाला सर्जरी पुढे मागे पायातली ताकद संपल्यानंतर करावी लागेल असं त्यांनी मला सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर एक औषध गोळ्या 8-10 दिवसाचे मेडिसिन्स घेतले, गप्प बसले. पुन्हा दुसरीकडे निसर्गोपचार घेतले, दुसरे कॅरोपॅट पण झाले माझे. म्हणजे इतर भरपूर दवाखाने केले. वर्ष ह्यात लोटलं. 2 अपघात झाला 20 लक्षात आलं 21 दवाखान्यात गेली 22 म्हणजे 21 ते 22 अनेक उपचार चालू होते. आत्ता 22 मी न्यूरोसर्जनकडे गेले. त्यांचं म्हणणं आलं MRI रिपोर्टप्रमाणे पुन्हा की आता हे ग्रेड 2 आहे, म्हणजे तुमचं प्रोग्रेसिव्ह आहे. तर तुम्ही एक 10-20 दिवसात सांगा ऑपरेट कसं करायला, म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय द्या, आपण ऑपरेट करू. त्यानंतर माझं नशीब चांगलं योगायोग म्हणा ह्या सगळ्या गोष्टीने आणि गुगल, आय विल शुअरली मेन्शन गुगलचा, की त्याच्यामध्ये सर्च आणि हे रिव्ह्यू पाहिल्यानंतर आणि कुठलंही म्हणजे डॉक्टरकडे जाऊ देत, हे पण डॉक्टरच आहेत, इथेही आलो तर एक विश्वासाचा आपले संबंध असतात, विश्वास आणि एक आपली श्रद्धा असावी की नाही आपण फिट ठेवला पाहिजे. त्यावेळेला मी इथे आले आणि आज मला 3 महिने पूर्ण झाले. मला बोलवलेलं नव्हतं. इथे सांगण्यात आलं की तुम्हाला म्हणजे 3 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतली, गरज वाटली, काही अडचण आली कधीही या, साधारण 3 महिन्याने दाखवा, नाही गरज पडली तर 6 महिन्यांनी. मी फक्त एक चेकअप म्हणून, कारण मनात एक भीती होती माझ्या त्याच्यामुळे. पण ह्या 3 महिन्यात मला कोणताही त्रास झालेला नाही, काही सुद्धा नाही. म्हणजे मणका निखळणे 25% बोन इटसेल्फ, स्पाईन बोन इटसेल्फ डिसलोकेशन असताना सुद्धा. पण इथे आल्यावर 3 महिन्यात माझं म्हणजे थोडा सुद्धा मला त्रास झालेला नाही या 3 महिन्यामध्ये, जो मी आधी म्हणजे मी एक्सप्लेन करू शकत, सांगू शकत नाही की मला केवढा दुखावा होता. आणि ह्याच्यामुळे मी खरंच ह्या डॉक्टरांचे खूप आभारी आहे. म्हणजे शब्द कमी पडतात मला धन्यवाद म्हणायला किंवा आभारी म्हणायला. थँक्यू.